नमस्कार मित्रांनो, मी ओंकार. आपल्या पॉडकास्टमध्ये सगळ्यांचं स्वागत. आज आपण बघणार आहे की स्वामी विचार, स्वामी संदेश किंवा योग्य वेळी हा व्हिडिओ तुझ्यापर्यंत पोहोचेल. अशा आशयाचे जे व्हिडिओ असतात त्याने आपल्या आयुष्यात फरक का पडत नाही. आपण उत्साहाने किंवा त्यापासून प्रेरणा घ्यायला ते व्हिडिओ लावतो, पण तो व्हिडिओ संपल्या किंवा संपताक्षणीच त्यामागची प्रेरणा पण निघून जाते आणि आपण आहे तसेच पूर्वस्थितीला येतो. असं का होतं तेच आपण आज बघणार आहे. चला तर मग सुरू करूया. आपण रोज असे व्हिडिओ बघत असतो, त्यामध्ये स्वामी विचार असतात, स्वामी संदेश, साईबाबा वचने किंवा योग्य वेळी हा व्हिडिओ तुझ्यापर्यंत पोहोचेल अशा टाईपचे व्हिडिओ, किंवा आज गुरुवार आहे, आज सोमवार आहे, आज शनिवार आहे, किंवा आज स्पेशल कुठला सण असेल तो आहे, त्यावेळी हा व्हिडिओ तुझ्यापर्यंत पोहोचेल आणि मग बघ चमत्कार. असले व्हिडिओ आपण रोज बघतच असतो, पण त्यापासून प्रेरणा न घेता आपण उलट आहे त्याच आपल्या जुन्या स्थितीला परत जातो. असं का होतं? तर काय होतं अशा व्हिडिओमध्ये काय असतं, तर सुविचार किंवा मोटिवेशनल कोट्स म्हणू आपण त्याला, किंवा चांगले विचार म्हणू. हे काय होतं, यांचा भरणा असतो, एकामागोमाग एक ते येत राहतात. त्यामुळे आपल्या डोक्याला म्हणजे बुद्धीला ते प्रोसेस करायला वेळच मिळत नाही. यामध्ये माणसांचे 3 प्रकार पडतात. तुम्ही कुठल्या प्रकारात आहे कमेंटमध्ये लिहा. पहिला प्रकार म्हणजे आम्ही असले व्हिडिओ बघतच नाही, किंवा जास्तीत जास्त बघतो, लावतो, झाला की सोडून देतो. दुसरा प्रकार की आम्ही त्यातले सुविचार किंवा चांगले विचार डोक्यात ठेवायचे म्हणजे लक्षात ठेवायचा प्रयत्न करतो. आणि तिसरा प्रकार जो सर्वाधिक पॉप्युलर आहे म्हणा, किंवा शक्यतो सर्वच जण करतात, तो म्हणजे लिहून ठेवणे किंवा त्याचा स्क्रीनशॉट घेऊन ठेवणे, परत तो लिहून काढणे वहीमध्ये, पानावर किंवा डायरीमध्ये. पण या दोन्ही प्रकारामध्ये काय होतं, आपण फक्त विचार साठवत राहतो, एकतर डोक्यात किंवा वहीमध्ये. हातातून कृती काहीही घडत नाही. मग याचा फायदा काय झाला की ज्या उद्देशानं आपण व्हिडिओ लावला होता पहिल्यांदा, की त्यापासून काहीतरी प्रेरणा घ्यावी आणि आपण कामाला लागावं, ते घडत नाही. तर मग करायचं काय? इथे आपण 2 गोष्टी करू शकतो. काही व्हिडिओ बघणे टाळायचं आणि काही व्हिडिओ बघायचे. तर टाळायच्या कुठल्या व्हिडिओ, की स्वामी विचार किंवा मोटिवेशनल कोट्स टाईपच्या ज्या व्हिडिओ असतात, की ज्या एकामागोमाग एक कोट्स येत राहतात, सुविचार येत राहतात, ते आपण टाळायचं आहे. कारण ते फक्त बॅकग्राऊंडला वाजत राहण्याशिवाय दुसरं काही त्याचा उपयोग होणार नाही आहे. उलट त्याऐवजी तुम्ही फोन बंद करून दुसरी कामं शांत चित्ताने करू शकता. आणि व्हिडिओ जर बघायचेच असतील तर कुठले व्हिडिओ बघायचे, तर कुठला तरी एकच विचार किंवा सुविचार घेऊन त्यावरच इलॅबोरेट केला असेल, म्हणजे त्याचं स्पष्टीकरण करून सांगितले असेल 5 मिनटं 10 मिनटं काय असेल ते, तर तो व्हिडिओ बघितलेला चांगला. कारण त्या व्हिडिओमध्ये आपण पूर्ण त्या एकाच विषयावर किंवा एकाच विचारावर असतो. तो विषय व्यवस्थित समजून घेऊन आपल्या कृतीत आपल्याला उतरवता येतो. त्यामुळे सुविचारांचा भरणा असलेले व्हिडिओ बघण्यापेक्षा एकच विचार स्पष्ट करून सांगितलेले व्हिडिओज बघणे अधिक चांगले. त्यानंच आपल्याला जास्त फायदा होईल. तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा, कारण आपण असेच वेगवेगळ्या विषयांचे व्हिडिओ घेऊन येत असतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. चला तर मग पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया.